शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात आज महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक मंडळाच्या वतीनं राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन पार पडले। शिक्षक व टीईटी सक्तीत शिथिलता मिळावी, पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ शिक्षकांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा, अन्यायकारक बीएलओ कामातून शिक्षकांची कायमची सुटका करावी, रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, शिक्षकांना सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून पूर्णतः वगळण्यात यावं यासह विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत। या मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन पार पडले। शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मध्यवर्ती संघटना राज्यस्तराचे वरून महाराष्ट्रभर राज्यव्यापी शाळा बंद धरणे आंदोलन महाराष्ट्रभरात करण्यात आलेले आहे। या संदर्भाने आपल्या नंदुरबार जिल्ह्यातही आपण या शिक्षकांच्या टीएटी परीक्षा रद्द करा, बीएलओचे कामे रद्द करा, सेवाज्येष्ठतांना सेवाज्येष्ठतेनुसार न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने सर्व शिक्षक संघटनेच्या एकजुटीने हे धरणे आंदोलन आज 9 जुलै 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे धरणे आंदोलनासाठी आम्ही उपस्थित झालेलो आहे। या प्राथमिक शिक्षकांच्या मागणीसाठी न्याय जर मिळाला नाही तर इथनं पुढेही आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी करू। म्हणूनच महाराष्ट्र शासनाला आमच्या नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आव्हान आहे की मध्यवर्ती संघटनेने एकूण 1 ते 10 मागणी केलेली आहे। याचे लवकरात लवकर न्याय निकाली काढावं, अन्यथा पुढील काळात आम्ही निश्चितच सर्व संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरू आणि होणाऱ्या परिणामाला शासन प्रशासन जबाबदार राहील असं आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आवाहन करतो। धन्यवाद।